श्रुती हा. ऐक ना, या लाईट्स असंच लाव ना. हा ठीक आहे. हा. हे विशाल, बोल ना. तुझा बर्थडे आपण कुठेतरी बाहेर जाऊन सेलिब्रेट करूया काय? तुला माहिती आहे मला नाही आवडत तुझं. काय तुला कधी बर्थडे सेलिब्रेट नाही करायचा, कधी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची नसते, बोर आहेस एक नंबरचा. दुसऱ्याचा पण विचार करत जा ना कधीतरी. मी 7 वर्षाचा होतो. लहानपणी मित्राच्या बड्डेला जाताना आईने दिलेला तो पार्लेचा पुडा आजही आठवतो का? ते छोटंसं सेलिब्रेशन, तो केक केवढं भारी असायचं सर्व. आणि मी आईला येऊन नेहमी विचारायचो की आई, माझा बड्डे का ना असा सेलिब्रेट केला जात? तर आईचं नेहमी एक उत्तर असायचं की बाळा, आपली परिस्थिती नाही. खूप राग यायचा, खूप चिडचिड व्हायची, बट ओव्हर द इयर्स कळालं की यार नव्हती त्यांच्याकडे पैसे. आता आहेत ना पैसे, मग आता कर ना सेलिब्रेट. तेव्हा इच्छा होता का खूप, पण पैसे नव्हते. आता पैसे आहेत, पण कदाचित त्या इच्छा नाही राहिली. चला मग झालं. थांब एक मिनिट. आता काय टाडा, हा केक कोणासाठी आहे? तुझ्यासाठी. माझा बर्थडे थोडी आहे. तुझा बर्थडे नाहीच आहे. हा केक त्या 7 वर्षाच्या मुलासाठी आहे ज्याला त्याचा बर्थडे केक कट करायचा होता. हा काय बालिशपणा आहे. कर ना थोडा बालिशपणा. विशू, काप तो केक. चला आता जाऊ मी. वेट वेट, अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय अजून यार. डोळे बंद कर आणि हात पुढे कर. द्या. विशू, आम्ही तुमच्यासाठी काही करू शकलो नाही ना, मग तू तुझ्या मुलीसाठी सगळं काही कर.